मी अलका फुलके. मी गेली 25 वर्ष इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करते. LIC ऑफ इंडिया ही भारतातली नंबर 1 कंपनी, तसंच स्टार हेल्थ ही वैयक्तिक मेडिक्लेम सेल करणारी नंबर 1 कंपनी. ह्या दोन्हीसोबत मी ॲडवायझर म्हणून काम करते आणि त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपल्यापर्यंत पोहोचवते. हे काम करत असताना मला विविध पुरस्कार सर्टिफिकेट्स जरी मिळाले तरी संतुष्ट ग्राहक, सॅटिस्फाईड क्लायंट ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. तर तुम्ही स्वतःसाठी, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजार पाजार यांच्यासाठी पॉलिसीचा विचार नक्की करा. अलका फुलके. माझा मोबाईल नंबर 9819769496. माझी टॅगलाईन आहे, इन्शुअर अँड सिक्युअर युअर ड्रीम्स. म्हणजे स्वप्न बघा आणि ती विम्याद्वारे सुरक्षित करा. तर अलका फुलकेला नक्की कॉन्टॅक्ट करा. सगळ्या जसं गोमास्ता आहे, फूड लायसन आहे, इव्हन आता लॅब टेस्टेड जर तुम्ही आधीच करून ठेवले प्रोडक्ट. पितांबरीचं ठाण्यामध्ये करतो मी, पितांबरीचं प्रमोशन करत नाही. मी एक्झाम्पल देते, त्यांची लॅब ठाण्यामध्ये आहे. तुम्ही तुमचे प्रोडक्ट तिथे टेस्ट करू शकता. हे कशासाठी, जेव्हा तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असतं तेव्हा तुम्हाला लॅब टेस्टेड जरुरी आहे. आपलं प्रोडक्ट आपलं लॅब टेस्टेड होणं जरुरी आहे. आणि एक महत्त्वाचं विषय म्हणजे जेव्हा आपण दिवाळीचा फराळ चकली देतो, चकलीमध्ये आपल्याकडे खसखस असते. बऱ्याच कंट्रीमध्ये चकलीमध्ये खसखस बॅन आहे. त्यामुळे लाडू सुद्धा करताना खसखस टाकू नका. पुन्हा लाडू येतात ते पण सांगते, आणि मोस्टली आपण डिंगमेचे लाडू आता सीझन आहे. जेव्हा बाहेरच्या देशात आपल्याला प्रोडक्ट पाठवायचे आहेत ना, तेव्हा तुमचे प्रोडक्ट आणि तुमचं पॅकिंग हे फार जरुरी आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये एक गेले आपलं कंटेनर गेल्या लाडूचा, ज्या माझ्या घरच्या घरगुती उद्योग करणाऱ्या महिला होत्या त्यांच्या. लॉकडाऊन पासून आतापर्यंत 1400 महिलांचं प्रमोशन केलंय. काहींचं फ्री पण केलंय, कारण लॉकडाऊन होतं आणि तेव्हा काळाची गरज होती. आणि मी शेतकऱ्यांबरोबर आता पाणी फाउंडेशन बरोबर जॉईंट आहे माझा मित्र, त्यांचं प्रमोशन मी करते. शेतकऱ्यांचे आता आम्ही सप्टेंबरला 2 कंटेनर केळी आपण इराणला पाठवली आहे. ही माझी सक्सेस स्टोरी आहे. शेतकरी एक्सपोर्टर बायर होते आणि फसवतात. बिल म्हणजे सांगतात इराणला चाललाय, दुबईला चाललाय कंटेनर. कांद्याचे शेतकरी तर रडले होते, कंटेनर फेकला गेला. तुमचा एकही पीस डॅमेज असेल किंवा वीज कांदा आला तरी सुद्धा 2 mm आणि 3 mm मोजलं जातं. कांदा कोल्ड स्टोरेजला ठेवलं जातं, केळी सुद्धा कोल्ड स्टोरेजला ठेवले जातात. आणि आपण लिटरली फळं वगैरे काय खातोय ऑर्गॅनिक नाही. मी मला आता आपण जे ऐकलं सेंद्रिय भाजी, ती खरंच फार काळाची गरज आहे. आपण जे भाजीपाला आणि हे खातो ना, खूप केमिकल घाण प्रकारचं आहे. शेतकरी जेव्हा आपलं पीक ते बिचारे करतात ना, आता जे मी करमळ्यामध्ये बघते, पाणी फाउंडेशननी त्यांना ग्रुपने शेती करायला शिकवलंय. आम्ही स्वतः जेव्हा गेलो ना, तुम्ही फळं सुद्धा खाऊ शकतात. लाल ड्रॅगन फ्रूट मी खाल्ला, आतून लाल आहे. आपण जे तुरट खातो आतमध्ये पांढऱ्या प्रकारचं असतं. टाइम अप होत आलाय. लक्षात ठेवा, टॅगलाईन पण वर्ल्डवाईड म्हणजे आपलं लोगो, नाव आणि ॲड्रेस फार महत्वाचं आहे. अगदी आर्ट अँड क्राफ्ट, लहान मुलांचे शाळेतून, सोसायट्यांमधून वर्कशॉप घेतले. बड्डे पार्टी, ॲनिव्हर्सरी, कॉर्पोरेट इव्हेंट्स मी केले. आणि प्रबोधनकार ठाकरे बोरिवलीला कवितांचे कार्यक्रम, म्हणजे वैभव जोशी, संदीप खरे, सुहास जोशी, गिरिजा गोडबोले सगळ्यांना बोलवलं. नेत्रवती संदीप खरे स्पृहाचा कार्यक्रम केला. तेव्हा प्रथमच त्यांना आम्ही पुण्याहून संदीप आला होता बोरिवली, कारण सगळे कार्यक्रम ठाण्यात किंवा डोंबिवली. माझी टीम तयार झाली आहे, ज्या कविता सादर करतात त्यांचे कार्यक्रम मी करत असते. आणि दुसरं म्हणजे फाउंडर मेंबर ऑफ बिझनेस स्टेज. थँक्यू.